नमस्कार. महाराष्ट्र सुरक्षित आहे का माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे आई आणि मुलाचं. तर आई आपल्या मुलावर किती प्रेम करते आणि या प्रेमाची किंमत आपण लावू नाही शकत. कारण की आई हा कधीच विचार नाही करत की आपल्या जीवाचा कधीच विचार करणार नाही की स्वतःच्या जीवाचा विचार न करता मुलाच्या जीवाचा विचार करते. थोडासा ताप आला तरी आई काही शांत बसत नाही. कारण की स्वतःपेक्षा जास्त जीव आपल्या मुलावर असतं आईचं. आणि आजचा विषय तोच आहे. कारण की आई आपल्या मुलावर किती प्रेम करते याच विषयावर आपण बोलणार आहे. पंजाबमधला एक व्हिडिओ आहे आणि तो मुलगा आर्मी ऑफिसर आहे. आर्मीमध्ये तो आता जिवंतपणे असतं तर सगळेच प्रेम करतात. व आता जिवंत आहे तर आपण आपलं प्रेम दाखवू शकतो की मी तुझ्यावर किती प्रेम करते. आणि कारण की आई करते पण मुलगा त्याच्यासाठी तेवढं करतोय का हा विचार कधी काय करत नाही. मुलगा आपल्या आईसाठी किती करतो आणि किती नाही करत या गोष्टीवर आपण बोलणार आहे. आजचा विषय आहे की आईबाप म्हातारे झाले का मुलगा काय करतो, कोण पोचलेन ना, कोण यांचे किती ऐकल. पण आपण आईबाप हा विचार कधीच करत नाही की मुलाला मी लहानाचं मोठं केलं तेव्हा लहानपणी आपण किती त्रास द्यायचो. आपण आईबापांना त्रास देऊनच मोठे झालो ना की बिना त्रास द्यायचं मोठं झालो. तरी विषय काय आजकालची पिढी काय करते की आईबापांना घराच्या बाहेर काढून देते. जायदादसाठी काही ठिकाणी बापाला मुलगा मारून टाकतो. एक ठिकाणी तर अशी पण घटना घडली की बापाने दारूसाठी पैसे नाही दिले तर बापाला मारून टाकलं. कारण की आजकालची पिढी आणि पहिलीची पिढीमध्ये लई फरक आहे. आणि तो विषय असा आहे की तुम्हाला जे माझा बाजूला फोटो दिसतोय तर फोटोमध्ये बघू शकता तुम्ही एक आईचं प्रेम. मुलगा आर्मी ऑफिसर आहे आणि तो शहीद झाला आहे. शहीद झालेला माणूस मरत नाही, तो हमेशा आपल्या आठवणीत आणि आपल्या हृदयामध्ये असतो. आणि कारण की आर्मी म्हणजे शब्दामध्ये बोलून मोकळं होतं. व आर्मी म्हणजे आपला जीव, आपण किती प्रेम करतो देशावर आणि आपण देशासाठी काय करू शकतो ते आर्मी शब्दात ना भरपूर काही लपलंय. आता तो मुलगा शहीद झालाय तर आईने त्याच्या आठवणीमध्ये त्या मूर्ती बनवली. आता ती लावले एक ठिकाणी. तर आता विचार करा ना, आता मूर्ती लावली, कधी आपल्याला आठवण आली आपण जाऊन बसू, तिथं जाऊन बसून बोलू शकतो ना. मग बस बोलून गोष्टी हळूहळू पुढे जातात. पण त्या आईने काय केलं तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात भावांनो. कारण की त्या आईने त्या मुलाला थंडी नको वाजायला म्हणून चादर टाकली अंगावर. अरे जिवंतपणे असेल तेव्हा किती प्रेम करत असेल विचार करा ना. शहीद मुलाला थंडी नको वाजायला म्हणून त्या आईने त्याच्या अंगावर चादर टाकली. आपण काय करतो. महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट घडलेली की एक शहीद झालेला भाऊ त्यांचं नाव नाही माहिती आहे मला, त्याच्यासाठी मी माफी मागतो. आपल्या खेडेगावातलीच घटना आहे ती. भाऊ शहीद झाला तर तो स्वतः आर्मीमध्ये गेला. आता ती मूर्ती आपण ती स्मारक बनवतो, आपण त्याच्या काही दिवसभर तिथंच थांबू का, किती दिवस थांबू. कधी त्याची जयंतीच्या दिवशी आपण तिथं जाऊ, पण त्याच्यावर जे महिनाभर जी धूळ बसते ती धूळ कोण साफ करणार. अहो प्रेम दाखवणं आणि प्रेम करणं याच्यातलाही फरक आहे. आता राजकारणी लोक काय करतात की काम कागदावर जास्त दिसतो पण रियालिटी आपण बघायला गेलो तर 0% काम असतो. तसंच प्रेम करणारे वेगळं आणि प्रेम दाखवणारं वेगळं आहे. तर ती पंजाबमधली घटना आहे. व्हिडिओ तो खूप व्हायरल होतोय पण त्या आईचं प्रेमाची माया काय हो. विचार करा ना, आपण आपल्या मुलाला कुठं कामासाठी कुठं जॉबला पाठवतो या कुठं दुसऱ्या हॉस्टेलला पाठवतो तर आपला जीव कसं होतो. आपण 2 महिने नाही भेटलं तर आपण फोन करतो, बाळा कसा आहेस कसा नाही. आपण जाऊन भेटतो, बोलतो, चालतो. पण ते आईचे विचार कोण करणार. चंदू चव्हाण म्हणून एक आर्मी ऑफिसर आहे. त्याला रिटायर नाही काहीतरी विषय झालाय, त्याला काढून टाकलंय. तो पाकिस्तानमध्ये चुकून गेलं तर त्याला तिथून आणलं
त्याचं आणल्यानंतर काहीतरी दोन महिने की 4 महिने त्याला ठेवलं, त्याच्यानंतर त्याला काढून टाकलं. माझ्या सरकारला एवढंच विनंती आहे, त्यांनी काय गुन्हा केला आहे का? काय गुन्हा केला असेल तर ती CBI जांच करा, EDची जांच करा. तुम्ही बाकी ठिकाणी करतात ना, मग पूर्ण इन्क्वायरी केल्यानंतर काही स्वतः सरकारने जनतेसमोर ठेवलं पाहिजे ना. अजून जास्त विश्वास सरकारवर लोकांचं होईल की भाई त्या चंदू चव्हाण एक आर्मी ऑफिसर आहे, त्यांनी जर देशासाठी एवढं विचार केला आणि त्याचा विचार जर आपण नाही करणार तर कोण करणार? उद्या तुमच्या बरोबर झालं, माझ्या बरोबर झालं, तेव्हाच आपण जागे होणार आहोत का? तर विचार एवढाच आहे की त्याच्याबरोबर जी घटना घडली त्या घटनावर आपण बोलू आणि त्या घटनावर बोललं पाहिजे, सगळ्यांना आवाज उठवलं पाहिजे. हा जर तो दोषी असत तर त्याला फाशीची शिक्षा द्या, आपण त्या गोष्टीला कधीच नकार नाही देणार. पण त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीला तो दोषी आहे की नाही हे सरकारने सिद्ध केलं पाहिजे, जनतेसमोर आणलं पाहिजे. अजून जनतेचा विश्वास जास्त सरकारवर बसल, माझी अशी इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी विषय कुठला होता कुठं नेलो, फक्त आर्मीचा विषय होता म्हणून मी ते चंदू चव्हाणचं नाव काढलं. आणि जर मला चान्स भेटलं तर त्यांच्यासोबत आपण स्पेशल इंटरव्ह्यू घेऊ त्यांचा लवकरच. विषय असा होता की काय आपल्या लेकरूवर किती प्रेम करते आणि पोरगा आपल्या आईवर किती प्रेम करतो याचं उदाहरण आहे. त्या आईने मुलाला थंडी नको वाजायला म्हणून त्याने अंगावर चादर टाकले. विचार करा भावांनो, त्या मूर्तीला थंडी नको वाजायला पाहिजे. आपल्यासाठी ते एक मूर्तीच आहे ना ती. आपण आपला बाप मेला या भाऊ मेला या कोणी वारलं तर आपण काय करतो, एक फोटो लावतो, नाही तर एक मूर्ती, नाही तर शेतात एक मूर्ती बनवतो आठवण म्हणून. नंतर आपण लावतो, नंतर कधी येतो 8 दिवसात, महिन्यात, 4 महिन्यात पूजा करतो, पाया पडतो आणि जातो. पण ते आईची माया बघा ना, त्याला थंडी नको वाजायला म्हणून त्याने चादर टाकले. ते चादरची किंमत सांगू शकतात का भावांनो मला तुम्ही? 1000 रुपये, 500 रुपये, 2000, 3000, 4000. त्या चादरीची किंमत लावू शकतो आपण, पण त्या आईच्या जे प्रेमाची किंमत आहे ते जगात कोणीच लावू नाही शकत. तर माझी एवढीच विनंती आहे की आपण जे आर्मीवर प्रेम करतो ना ते फक्त मोबाईलवर म्हणजे ऑनलाईन, म्हणजे इंस्टा फेसबुकवर पोस्ट करणं, स्टोरी लावणं, ऑनलाईन प्रेम आहे फक्त आपलं. रियालिटीमध्ये प्रेम आहे का? तो चंदू चव्हाण झालं या देशात कोणता बी आर्मी ऑफिसर असो तर पोलीसवाले त्यांना उचलून नेतात. कधी काय घटना घडते तर पोलीस ऑफिसरनं आर्मी ऑफिसरला हात लावण्याच्या आधी त्यांना कोर्टात गेलं पाहिजे, कोर्टातून परमिशन घेतली पाहिजे की भाई मी या आर्मी ऑफिसरला उचलतो, या गुन्ह्यात उचलतोय तर मी उचलू का? कारण की एवढी पावर त्या आर्मी ऑफिसरला दिलीच पाहिजे की कोणते बी राज्यातली पोलीस त्यांना हात लावायच्या आधी कोर्टात गेलीच पाहिजे. सुप्रीम कोर्टात जाऊन तिथं अर्ज टाकल्यानंतर ते अर्ज घेऊनच मग त्यांना हात लावलं पाहिजे. आणि हात लावलं तर म्हणजे कसं, आपण एखादी मुजरूमला उचलतो म्हणून तसं त्यांना उचलायचं नाही, एकदम सन्मानित त्यांना उचलायचं. ज्याचे आपले लेकरू बाळ, आई बहीण, भाऊ बहीण सगळं नातं सोडून जर सीमेवर जातात कशासाठी? ते का पैसे नाही कमवू शकत जसं मी कमवतोय? आता माझी दुकान आहे, तुमचं काहीतरी व्यवसाय असेल, तुम्ही काम करत असाल, 200-500 कमवतात ना, ते पण कमवू शकतात ना इथंच. पण त्यांना एक देशसेवा करायची. आता तुम्ही सांगा देशसेवा करायची म्हणजे ते तर पैसे घेतच असेल ना, त्या पैशाची काहीच किंमत नाही. आता त्यांना पण परिवार आहे, ते परिवार कसं चालू शकतात? त्यांचा परिवार जर बिना पैशाचं चाललं असतं ना भावांनो, देशात ही पहिली इंडियन आर्मी राहिली असते, त्यांनी बिना पैशाची सेवा केली असते. म्हणून माझी एवढीच विनंती आहे, ती आईने जर आपल्या लेकरूला थंडी नको वाजायला म्हणून चादर झाकली, तशीच आपण जर सगळे जवानांची काळजी घेतली तर. माझी एवढी रिक्वेस्ट आहे की सरकारला की आपण त्या आर्मी ऑफिसरची काळजी घेतली पाहिजे. जेवढं ते आईने काळजी घेतली तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे. तो शहीद झालाय, आपल्यासाठी शहीद झालाय, पण त्या आईच्या मनात अजून पण तो जिवंत आहे. तर एवढीच विनंती आहे सरकारला की सर्व आर्मी ऑफिसरांसाठी पूर्ण काळजी घेतली पाहिजे त्यांना, त्यांच्या परिवारांची. कारण की ते बॉर्डरवर असतात, ते काही इथे येऊन काळजी घेऊ नाही शकत.
काय पण आडी अडचण असो, काय पण गोष्टी असो, आर्मी ऑफिसरसाठी सरकारने सर्वात पहिलं उभं राहिलंच पाहिजे. जेवढं तो देशासाठी करतो ना त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याच्यासाठी केलं पाहिजे, त्याच्या परिवारासाठी केलं पाहिजे. तर माझी एवढीच विनंती आहे. तो चंदू चव्हाण सोबत आपण स्पेशल इंटरव्ह्यू घेऊ आणि लवकर तुमच्या सोबत हजर होऊ. तर माझी एवढीच विनंती आहे सरकारला की तुम्ही पण त्या आर्मी ऑफिसरची काळजी घ्या आणि आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. माझी अशी विनंती आहे. आणि ते आईसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. जे आईने ते प्रेम दाखवलं ते जगात कोणीच नाही करू शकत. म्हणून भावांनो, आईबापांवर मनापासून जास्त प्रेम करा आणि आईबापांना जसं लहानाचं मोठं आईबापांनी आपल्याला केलंय तसंच म्हातारेपणी त्यांना सांभाळा, एवढीच विनंती आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण की तुमचा एक सबस्क्राईब मला खूप मेहनत करतोही मी आणि तुमचं एक सबस्क्राईब मला असं वाटतं की मी भरपूर काही करू शकतो. एक सबस्क्राईब, एक लाईक मला असं एक एनर्जी ड्रिंक आहे, माझ्यासाठी एनर्जी आहे की मी पुढं जाऊन अजून जास्त काम करू शकतो. आता कोण मला नाव ठेवणार कोण नाही नाव ठेवणार याच्यात पडून फायदाच नाही आहे ना भावांनो. तर तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी पुढं चालतोय. आणि लवकरच 1 वर्षात आपण 1 लाख सबस्क्राईब पूर्ण करू ही मला अपेक्षा आहे. आणि तुम्ही मला सपोर्ट करणार ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.